नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं रेणुकाज रेसिपीमध्ये. आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी ही माझ्या मुलीची अतिशय फेवरेट डिश आहे आणि माझी मुलगी अमेरिकेला राहते. आजकालची जी तरुण मुलं आहेत त्यांना छोट्या छोट्या सोप्या सोप्या रेसिपीसुद्धा त्याची रेसिपी हवी असते. तर स्पेशली अशा मुलांसाठी जे घरापासून दूर राहतात, ज्यांना कुकिंग हे थोडंसं अवघड जातं, नवीन नवीनच कुकिंग शिकता आहेत, त्यांच्यासाठी आजची रेसिपी आहे. जे माझ्या मुलींसारखे आहे, जे प्रोफेशनल आहेत आणि कुकिंग नवीन आहे त्यांच्याकरता. तर आपण साबुदाण्याच्या रेसिपीचे साहित्य बघूया काय लागतं. सर्वप्रथम इथे साबुदाणा आहे जो मी भिजवून घेतला आहे. हा मेजरिंग कप आहे, यानी 1 कप साबुदाणा मी घेतलेला जो भिजल्यानंतर फुगून एवढा झालेला आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, जर एक कप हा साबुदाणा असेल तर ह्याचे 2 कप शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, कारण तो फुगून साबुदाणा जास्त झाला आहे. त्यानंतर इथे मी 1 बटाटा वापरते आहे जो मी बारीक चिरून घेतलेला 1 बटाटा आहे या साईजचा. 2 हिरव्या मिरच्या, हे शेंगदाणे आहेत भाजलेले. तुम्हाला फोडणीत टाकायचे असतील तर तुम्ही ते अख्खे टाकू शकता, मी वापरणार नाही आहे. त्याच्यानंतर लिंबू आंबटपणा करता, मीठ आणि साखर. हे अतिशय सुटसुटीत सोपं असं साहित्य आहे ज्यापासून आपण साबुदाण्याची खिचडी तयार करतो. तर मी गॅस लावून घेते. आता इथे मी नॉनस्टिक पॅन वापरते आहे. हा अगदीच नॉनस्टिक नाही आहे, हा ग्रॅनाइटचा पॅन आहे जो की नॉनस्टिक पॅनचे जे उपाय असतात ते यांनी होत नाही त्यासाठी. पण यामध्ये साबुदाण्याची खिचडी चिपकणार नाही म्हणून मी स्पेशल त्याच्यासाठी हा पॅन वापरते आहे. आता तेल, साबुदाण्याच्या खिचडीला अतिशय कमी तेल लागतं, त्यामुळे हा 1 चमचा आणि अर्धा चमचा एवढंच तेल मी इथे वापरणार आहे. हे तेल तापलं की मी यात थोडं जिरं वापरीन. यात आपण सर्वप्रथम जिरं टाकून घेणार आहोत. तेल चांगलं तापल्यावर मगच जिरं टाका, म्हणजे जिरं पटकन तडतडतं. त्यानंतर मी यात मिरच्या टाकणार आहे. हिरवी मिरची, ज्या 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या मी इथे बारीक चिरून घेतल्या, त्या मी यात टाकणार आहे. मिरच्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहे. इथे तुम्ही बघू शकता मिरचीचा कलर चेंज झाला आहे. मिरचीचा असा कलर चेंज झाला की मग त्याच्यामध्ये मी बटाटा ॲड करेन. बटाटा अतिशय बारीक चिरून घेतला आहे आणि बटाटा मी पाण्यात ठेवला होता म्हणजे तो काळा पडत नाही. जर तुम्ही पाण्याच्या बाहेर ठेवला तर बटाटा पटकन काळा पडतो. पण जरा काळजीपूर्वक बटाटा टाका, कारण हातावर तेल उडतं. स्पेशली जे लोक नवीन नवीनच स्वयंपाकाची सुरुवात करता आहेत त्यांनी जरा काळजी घ्यावी. बटाटा टाकल्यावर मी जरा परतवून घेईल बटाटा. बटाटा परतवल्यावर त्याच्यात किंचितसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे बटाट्याला व्यवस्थित मीठ लागेल, नाहीतर बटाटा अळणी लागतो. मीठ टाकल्यावर पुन्हा मी जरा परतवून घेते आणि आता मंद गॅस करून मी बटाटा शिजत ठेवणार आहे. आता झाकण ठेवून हा बटाटा व्यवस्थित शिजू देऊयात. बटाटा शिजतो आहे तोपर्यंत मी यात साखर, इथे मी साधारणतः 1 चमचा साखर वापरलेली आहे, तुम्ही बघू शकता, ती टाकून घेते. त्यानंतर मीठ टाकून घेते. साधारणतः 1.5 चमचा मीठ टाकलंय. तिकडे आपण बटाट्यात सुद्धा मीठ ॲड केलं आहे, त्यामुळे जरा काळजीपूर्वकच मीठ टाकावं याच्यामध्ये, नाहीतर मीठ जास्त होऊ शकतं. थोडं लिंबू चवीपुरतं. आंबट गोड अशी खिचडी छान लागते साबुदाण्याची, त्यामुळे बी केअरफुल. बिया पडतात, इथे पण आता बी पडली होती ती मी काढून घेते. आता हा भिजलेला साबुदाणा एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि त्यातच दाण्याचा कूट मिक्स करा, म्हणजे मग कसं तुम्हाला मिक्स पण करायला सोपं होईल. कढईमध्ये खूप घाई होते कूट मिक्स करायला आणि तो सगळीकडे पूर्ण लागतही नाही. मीठ, साखर आणि दाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स व्हायला हवाय. इथे मी तो मेजरिंग कपनी 2 कप घेतला आहे दाण्याचा कूट.
मी आधीच मेजर करून ठेवलेला होता। आता मी हाताने छान त्याला पूर्ण साहित्य मिक्स होईल असा लावून घेते आहे दाण्याचा कूट। तोपर्यंत माझा बटाटा तिकडे चांगला शिजतोय, पण मधून मधून बटाटाकडे पण लक्ष असू द्या, नाहीतर बटाटा जळू शकतो। आता इथे छान दाण्याचा कूट, साखर, मीठ आणि लिंबू मस्त मिक्स झालेला आहे, सगळीकडे व्यवस्थित ते लागलेला आहे साबुदाण्याला। आता या पॉइंटला मी हा साबुदाणा बटाटा शिजला आहे त्यात घालते। बघू शकता बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे, त्याला छान असा ब्राऊन कलर पण आला आहे। आता या पॉइंटला मी त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेणार आहे। साबुदाणा छान असा मोकळा सुटसुटीत भिजायला हवा, म्हणजे तो कडकही होणार नाही आणि असा सॉगी सुद्धा होणार नाही, एकमेकाला चिपकणार नाही, मोकळा साबुदाणा होईल। त्यामुळे भिजवतानाच त्यात थोडंसंच पाणी राहू द्यायचं आहे। जास्त पाणी जर तुम्ही ठेवलं तर तो साबुदाणा सॉगी होणार आणि मग त्याची खिचडी चांगली होणार नाही। आता मी छान मिक्स करून घेते बटाटा, साबुदाणा। बघा किती मस्त कलर दिसतोय आता, हिरव्या मिरच्या, बघूनच खावंसं वाटतंय। बटाटा पण छान व्यवस्थित शिजलाय, बटाट्याचा सुद्धा छान कलर आलाय। आता मिक्स करून घ्या। मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटाला वाफ काढली की आपली साबुदाण्याची खिचडी तयार होणार। मी आता खिचडीचं झाकण काढतेय। तुम्ही बघू शकता खिचडी छान शिजलेली आहे, मस्त वाफ आली आहे त्याला। आता मी जरा हलवून घेते आणि अजिबात बघा खाली पण लागलेली नाही खिचडी आणि किती मोकळी झाली आहे ते बघू शकता तुम्ही, मऊ आणि मोकळी अशीच खिचडी व्हायला हवी आहे। खालनं जळायला पण नको आणि अशी चिकट पण व्हायला नको। खिचडी चिकट झाली की ती एकमेकाला गच्च चिपकून बसते, तशी पण झालेली नाही आपली खिचडी, मस्त झालेली आहे। आता मी याची प्लेटिंग करून घेते खिचडीची। बघू शकता किती छान झाली आपली खिचडी तयार, किती कलरफुल दिसते, हिरव्या मिरच्या, बटाटे। मी दह्यासोबत माझी खिचडी खाणार आहे आज। लिंबू आणि मिरची पण ठेवला आहे, कारण मला खूप आवडतं लिंबू पिळून खिचडी खायला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कशाही सोबत खाऊ शकता, तशी तर उत्तम लागते दह्यासोबत। खूपच छान खिचडी वाटतेय ही। कसं वाटतंय तुम्हाला, खावंसं वाटतंय का हे बघून? मला कळवा। आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कळवा। माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन इझी रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला भरपूर उत्तम प्रतिसाद द्या। थँक्यू सो मच। धन्यवाद।